हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शाही ड्रायफ्रूट फालुदा। लहान मोठे सगळ्यांचाच फेवरेट असा हा फालुदा बनवायला अगदी सोपा आहे। याबरोबरच यामध्ये ज्या शेवया असतात त्याही घरी कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला इथं अर्धा लिटर दूध लागणार आहे। हे दूध कच्चं आहे, अजून मी हे दूध उकळलेलं नाहीये। अर्धा वाटी साखर घेतलेली आहे, याच्यामध्ये 2 वेलची घातलेली आहेत। 10 ते 15 बदाम आहेत, हे आपल्याला भिजवून याची साल काढायची आहे। आणि कस्टर्ड पावडर घेतलेला आहे 2 चमचे। आपल्याला हे तिन्ही साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी मी साखर आणि वेलची मिक्सरला फिरवून घेते। तुम्ही बघू शकता साखर आणि वेलची मिक्सरला बारीक झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये आपले बदाम आणि कस्टर्ड पावडर घालून मिक्सरला फिरवून घेऊ। थोडंसं आपल्याला याच्यात दूधही घालायचं आहे, म्हणजे बारीक करायला आपल्याला हे सोपं जाईल। तुम्ही बघू शकता छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण पुढची कृती करायला घेऊ। इथं मी एक पॅन घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण दूध घालून देऊ आणि दुधाला उकळी येऊन देऊ। तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। अगदी 10 ते 15 मिनिटात मिल्कशेक तयार होतो। थंड व्हायला थोडा वेळ जाईल, पण तयार करायला हा अगदी सोपा आहे। ठीक आहे, आता आपण ही पेस्ट याच्यामध्ये घालून देऊ आणि छान असं सगळं मिक्स करून घेऊ। पेस्ट घालून मिक्स केलेलं आहे। आता परत एकदा आपल्याला ह्या दुधाला उकळी येऊन द्यायची आहे। गॅस वाढवून बरोबर 3 उकळी आपल्याला ह्या दुधाला काढायच्या आहेत। म्हणजे दूध उकळलं की गॅस कमी करायचा, परत वाढवायचा, परत दुधाला उकळी द्यायची आणि गॅस कमी करायचा, असं आपल्याला 3 वेळा करायचं आहे। 3 वेळाला उकळी दिलेली आहे। आता आपण हे मिक्सचर थंड करू आणि थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवून देऊ। तुम्ही बघू शकता किती झटपट आपण फालुद्यासाठी मिल्कशेक रेडी केला। हा मिल्कशेक आता थोडा पातळ वाटत असला तरी फ्रीजमध्ये थंड केल्यानंतर ह्याला छान असा दाटसरपणा येऊन जाईल। आता आपण फालुद्यासाठी शेवया कशा बनवायच्या ते बघून घेऊ। त्यासाठी इथे मी 3 मोठे चमचे साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर। ज्या वाटीने आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्सचर छान असं ढवळून घ्यायचं आहे। बरोबर 2.5 वाटी पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे। आता आपण हे मिक्सचर छान साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊ। साखर विरघळलेली आहे। आता एका कढईमध्ये आपण हे मिक्सचर ओतून देऊ आणि गॅस लावून देऊ। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरचे जे शेवया बनवायच्या आहेत त्याचं पीठ आपलं रेडी होऊन जाईल। तुम्ही बघू शकता 2च मिनिटात ह्याला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे। बरोबर 5 मिनिटं आपल्याला हे छान हलवत शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता 5च मिनिटात असं घट्टसर पीठ आपलं तयार आहे। इथं मी शेव पाडायचा साचा घेतलेला आहे आणि यातूनच आपण कॉर्नफ्लॉवरच्या शेवया बनवणार आहोत। कॉर्नफ्लॉवरच्या शेवया बनवण्यासाठी अगदी थंड बर्फाचं पाणी आपल्याला वापरायला पाहिजे। आता ह्या थंड बर्फाच्या पाण्यामध्ये मी गरमच ह्या शेवया पाडून घेते। तुम्ही बघू शकता शेवया आपल्या विरघळत नाहीयेत आणि थंड असल्यामुळं ह्या लगेचच शेप घेत आहेत। छान अशा घट्ट आपल्या फालुद्याच्या शेवया तयार आहेत। तुम्ही बघितले अवघ्या 10 मिनिटात आपण आपल्या फालुद्याच्या शेवया तयार केलेल्या आहेत आणि ह्या फालुद्याच्या शेवया खरोखरच खूपच टेस्टी लागतात। व्हिडिओमध्ये शेवया नीट दिसत नव्हत्या म्हणून मी तुमच्यासाठी हा फोटो काढलेला आहे। फालुद्यासाठी इथे मी 2 चमचे सब्जा एका वाटीमध्ये भिजत घातलेले होते। परत टुटी फ्रुटी लागणार आहे आपल्याला आणि ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे। छान असं बारीक कट केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता। फालुद्यासाठी लागणारे सगळे जिन्नस आपले तयार आहेत। आता आपण फालुदा तयार करायला घेऊ। इथे मी रोज इसेन्स घेतलेला आहे। हे इसेन्स थोडंसं स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मी 4-4 थेंबच प्रत्येक ग्लासच्या कडेने टाकणार आहे। तुम्ही या जागी रूह अफजा वापरू शकता किंवा तुम्हाला आवडेल तो सिरप तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। रोज इसेन्स मी सगळ्या ग्लासमध्ये घालून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये घरी बनवलेल्या आपल्या कॉर्नफ्लॉवरच्या शेवया याच्यामध्ये ॲड करू। ह्या गोड शेवया फालुद्याची चव अगदी वाढवतात। तुम्ही घरी नक्की ट्राय करा। बनवायला अगदी सोपी अशी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे।
4ही ग्लासमध्ये आपण व्यवस्थित शेवया ॲड केलेल्या आहेत. आता शेवयानंतर याच्यामध्ये आपण सब्जा बी घालणार आहोत. 2 तासासाठी सब्जा बी मी भिजत घातलेले होते. छान सब्जा बी फुललेले आहेत आणि सब्जा बी घातल्यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते. सब्जा बी नंतर आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता. ड्रायफ्रूट्सनंतर मी थोडीशी टुटी फ्रुटी घालत आहे. टुटी फ्रुटी जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि या जागी गुलकंदही वापरू शकता. आता आपण जे बदाम शेक तयार केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ. अगदी थंड चिल असं बदाम शेक आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि शेवटचा जो लेयर आहे तो अर्थातच आईस्क्रीमचा असतो, तर एक स्कूप मी आईस्क्रीमचा ह्याच्यावरती ॲड करत आहे. इथे मी बटरस्कॉच आईस्क्रीम यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही आईस्क्रीम यूज करू शकता, पण ड्रायफ्रूट्सबरोबर आणि बदाम शेकबरोबर बटरस्कॉच आईस्क्रीम हे अगदी व्यवस्थित सूट होतं आणि चवीला छान लागतं, म्हणून मी बटरस्कॉच आईस्क्रीम वापरलेलं आहे. आता गार्निशिंगसाठी मी परत एकदा ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी घालत आहे. फ्रेंड्स, हा फालुदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी 10 ते 15 मिनटात आपला फालुदा हा रेडी आहे. माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.